मामा. हाय. सो आज आमचा प्रश्न असा आहे की आजकालची मुलं ॲडजस्ट फार करत नाहीत त्यांच्या आयुष्यात आणि त्यामुळे ते खूप डिस्टर्ब असतात, टेन्शनमध्ये असतात. तर तुझा त्यांना काय सल्ला आहे आणि तू तुझ्या काळी, तुझ्या वेळेत किंवा तुझ्या लाईफमध्ये तू ॲडजस्ट केलेस का? हो, केलंय मी माझ्या लाईफमध्ये ॲडजस्ट. त्याच्यासाठी आपल्याकडे शहाणपण हवं, आपली मानसिकता चांगली हवी. थोडीफार तडजोड करावी लागतेच प्रत्येकाला, कोणाकोणाला जास्तच करावी लागते. मी तशी माझ्या लाईफमध्ये स्ट्रगल केली आहे, ॲडजस्टपणा केलेला आहे. म्हणजे एखादी गोष्ट नाही मिळाली तर त्यासाठी जिद्द नाही करायची. नाही मिळालं तर ठीक आहे, ईश्वराची कृपा म्हणायची आणि आपण पुढे चालायचं. आपण जर तिथेच अडकून राहिलो तर आपण लाईफमध्ये कुठेच ॲडजस्ट करू शकत नाही. एखादी गोष्ट नाही मिळाली सोडून द्यायचं आणि पुढे चालायचं. काहीतरी कुठेतरी आपल्याला आपल्या मनात नसताना सुद्धा चांगल्या गोष्टी घडतात, त्याबद्दल तो वेगळा अनुभव असतो. कधी कधी आपण मनात आणतोय ती गोष्ट होत नाही, त्यामुळे आपण नर्वस होतो. आजकालच्या मुलांचं लाईफमध्ये तेच चाललेलं आहे की नाही, हे नाही मला मिळालं, ते नाही मिळालं. देवाने तुझ्यासाठी काहीतरी चांगलं करून ठेवलं असेल हा विचार करून जर पुढे मुलं गेली तर मला असं वाटतं ते लाईफमध्ये खूपशा गोष्टी ॲडजस्ट करू शकतात. त्यांनी त्या गोष्टीवरचं तटून राहायला पाहिजे की हे का न झालं, असं का न झालं. आजकाल असं सगळं शेड्यूल बदललं आहे की त्या इंटरनेटच्या ह्याच्यामुळे मोबाईलमध्ये मुलं जास्त व्यग्र झालेली आहे. त्या कोणाकोणाला मोबाईल नाही मिळाला, त्या मोबाईलसाठी हट्ट असतो, मला मोबाईल नाही मिळाला. एखाद्या मित्राचा फोन पाहिला तर त्याला असं वाटतं माझ्याकडे पण असा असावा. त्याने तुमचं काय, तुम्हाला जे याच्यात पण जे काही फॅसिलिटी आहे त्या मिळतात, तर नको त्या गोष्टीमध्ये कशाला पैसे टाकावे, असं मला वाटतं. मला असं वाटतं एखाद्या चांगल्या गोष्टीत पैसे गुंतवावे की जिथे करून आपल्याला काहीतरी ज्ञानामध्ये, म्हणजे एखादी पुस्तकं छान छान घ्यावी. ती पुस्तकं वाचल्याने आपल्याला भरपूर काही ज्ञान मिळू शकतं. आजकालची मुलं वाचन कमी झालेले आहे त्या मोबाईलच्या इंटरनेटमुळे. फक्त मोबाईलमध्ये गाणी, नको त्या गप्पा, ह्याच्यामध्ये ती लोक जास्त गुंतलेली आहेत. त्यामुळे त्यांची मानसिकता बदललेली आहे. त्यांनी उठल्या उठल्या मला असं वाटतं देवाला नमस्कार करावा, आई वडिलांना नमस्कार करावा, एखादा न्यूजपेपर वाचावा सकाळी सकाळी. पण मुलं काय करतात की उठल्यावर त्याला झोपताना सुद्धा फोन आणि उठल्यावर सुद्धा फोन, हीच त्यांची मानसिकता राहिलेली आहे आजकालच्या मुलांची. तर मला असं वाटतं की त्यांनी मनावर घेतलं तर खूपशा गोष्टी बदलू शकतात. शेवटी काय ते त्यांच्या हातात आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि मला असं वाटतं की त्यांनी जर त्या गोष्टीत ॲडजस्टपणा केलं ते खूपसे पुढे जाऊ शकतात, असं माझं वैयक्तिक मत आहे. आमच्या टायमाला एक छान होतं की अशा गोष्टी नव्हत्या. आम्ही स्ट्रगल केली आहे, ह्या